पहिल्या षटकाच्या अंती मनोज केवळ 2 धावा आणि सेकंड ओव्हरच्या अंती 20 धावा. काय फलंदाजी आपल्याला स्वतःची जिम्मेदारी जबाबदारी मात्र त्यांनी स्वीकारली. आपण बघितलं की जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट होतं ते आता खेळलं गेलं. त्यांना माहिती आहे अटॅक करावाच लागेल, कारण यापुढच्या सामन्यामध्ये जर आपण 36 किंवा 48 धावसंख्या केली तर ती इनफ होत नाहीये. आपल्याला त्याच्या पारच जावं लागणार, हे मात्र निश्चितच आहे. ते मात्र राजकुमार धिंगरे यांना समजले आणि आता अटॅक सुरू झालाय. खेळपट्टीचा अंदाज झाला पहा. पहिल्या षटकात थोडेसे चाचपडताना पाहायला जरूर मिळाले, परंतु आता अंदाज झालाय. बाउन्स कितपत आहे, कशा प्रकारचा आहे, चेंडू बॅटवरती कशा प्रकारे येतोय. आणि मित्रांनो लक्षात घ्या, बराचसा मोठा फरक पडतो. आपण नॉर्मल प्रॅक्टिस विकेट्सवरती जेव्हा पाहतो, ज्या ठिकाणी पूर्णपणे मातीची खेळपट्टी असते, त्या ठिकाणी टेनिस बॉलचा जो नेचर असतं वेगळं असतं. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळपट्टीवरती क्रिकेट चालू आहे तिथे बरंचसं ग्रास आहे, खूप गवत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला टाइम करणं, चेंडू कशा प्रकारे चेंडू येतोय या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावणं थोडंसं कठीण पडतं. चेंडू ग्रासमध्ये अधिक चांगल्यारीत्या, जर ड्राय ग्रास असेल अधिक चांगल्यारीत्या तेवढ्या चांगल्या गतीने स्किट होताना देखील पाहायला मिळतो. त्यामुळे तुमची गती, तुमचा पेस या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करताना बॅटरला आपल्या फटक्यांची निवड देखील करावी लागते. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय पुन्हा एकदा अहिंसक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अहिंसावादी खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हटलं की गोलंदाजी केली होती, कम्प्लिटली खामोश ठेवलं होतं फलंदाजांना अहिंसक यांनी. आणि यावेळी मात्र अहिंसककडे संधी आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. चांगला मूव आहे कर्णधाराचा पण आपण बघू शकतो. त्यांनी पुन्हा आपल्या स्ट्राईक बॉलरला आणलाय, ज्याने फक्त 2 धावा दिल्या होत्या, जेणेकरून कुठेतरी ब्रेक लागेल. पहिला चेंडू अहिंसकचा, परंतु यावेळेला मात्र डिमांड कंप्लीट. मनोज सर घ्या, ऑफ साईडच्या दिशेने फटका मिळालाय. एक कव्हरच्या दिशेने वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 360 डिग्रीज आपल्याला बघायला मिळतात संपूर्णपणे फटकेबाजी राजकुमार धिंगरा सरांची. ज्या प्रकारची आता मात्र कुठेतरी गोलंदाज अहिंसक वर मात्र हिंसक प्रहार आपल्याला होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर डिमोरलाइज केले गोलंदाजाला. कुठेतरी पहिल्या षटकात मवाळ पवित्रा पाहायला मिळाला होता दोन्ही बॅटरचा. आता मात्र जहालवादी ठरताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूची चपराक लगावली, खराब चेंडू होता, त्या मानाने पाहायचं झालं तर खराब आखूटप्पाचा चेंडू होता. रूम बराचसा होता, टाइम खूप होता, पुरेपूररित्या अगदी योग्यरित्या फटका खेळलाय. आणि जेव्हा 2 मोठे फटके आपल्या बॅटमधून येतात ना, तेव्हा निश्चितच नैसर्गिकरित्या फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला असतो. त्याचा पुरेपूर उपयोग इथे राजकुमार धिंगरा करताना. यावेळी कट केल्या चेंडूला टॉपेज घेतली जाते. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक इथे होईल रोटेट. धावसंख्या धाव फलकावरती 25. आपल्या मराठीत एक म्हण आहे, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. तसंच काहीतरी राजकुमार धिंगरा करून दाखवतात. पहिल्या षटकामध्ये दाखवलं की आम्ही बॅकफुटवर आहे. त्याच्यानंतर एक गोलंदाज मात्र कर्णधाराने एक अशा गोलंदाज की वर काढून घेऊया, परंतु त्याच्यावर प्रहार झाला. फुल टॉस आणि या फुल टॉस वरती फुल टॉल वसूल करताना पाहायला मिळतात बॅटर चेतनच्या बॅटमधून देखील एक बिग हिट. पहा, तुम्हाला खराब चेंडूंचा या ठिकाणी घ्यावा लागेल समाचार आणि इथे जरूर घेतला जातोय. अहिंसक यांच्या खराब चेंडूचा समाचार व्यवस्थितरित्या पूर्णदा गेम ऑन करून दिला मात्र राजकुमार धिंगराने, आणि त्याचा मात्र इथे फायदा होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, खेळाडू त्याच्या पाठी पाहावं लागेल झेल होऊ शकतो का, आणि हा झेल सुटलाय, झेल सोडलाय आणि मात्र आता मॅचला मजा नाही. तिकडे पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पंचांनी मात्र आपला हात वर केलाय. खराब रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळतंय. खराब रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरची जबाबदारी असते मैदानाच्या आतमध्ये असताना एकमेकांना कॉल देणं, एकमेकांच्या कॉलवरती रिस्पॉन्ड करणं. या ठिकाणी चेंडू बराचसा काळ हवेत होता, कॅच ड्रॉप झाली होती, संधी होती, परंतु अनेक वेळा म्हणतात ना क्रिकेटमध्ये की मिस फील्ड वरती एक्स्ट्रा रन थांबू नये. तेच कुठे पाहायला मिळाला. देखील इथे हात होता बराचसा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, मैदानामध्ये असलेल्या खेळाडूंना कॉल घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यांना कॉल घेऊ द्या. डगआउट मधून बऱ्याचशा गोष्टी इनपुट्स येतात, परंतु प्रत्येक वेळी ते इनपुट्स प्रत्यक्षात उतरताना आपल्याला पाहायला मिळतीलच असं नाही, किंवा ते इनपुट फायदेशीर ठरतीलच असं नाहीये. आणि हेच कुठेतरी पाहायला मिळालं. आणि राजकुमार धिंगरा कुठेतरी या गोष्टीवरती नाराज देखील पाहायला मिळाले. पॉइंट आउट करून ते डगआउटच्या दिशेने रॉंग कॉल आला. बरोबर आहे, कारण ज्या प्रकारे गेम चालू होता अगदी स्पीडअप पकडला होता गेमने, आणि मध्येच कुठेतरी ती चेन खेचली गेली ट्रेनची आणि ती ट्रेन थांबली. आणि खरं नाराज असायला हवं, कारण ज्या प्रकारे चेतन आणि राजकुमार धिंगरे यांची फलंदाजी आणि कॉन्ट्रीब्युशन होतं दोघांचे अप्रतिमरित्या चालू होतं. अहिंसकवर प्रहार चालू होता. होणारी षटक अजून शिल्लक होती त्याच्यामध्ये. आता कॅप्टन ऑफ द शिप अमोल बुतकोडवार येत आहेत बॅटिंग मार्कवरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 32 धावा 32. त्या षटकारानंतर मात्र नक्की धावसंख्येची गती खूप चांगल्या प्रकारे वधारताना पाहायला मिळाली होती, परंतु आवश्यक तो ब्रेक थ्रू इथे मिळालाय. कॅच ड्रॉप केली अनिकेतने निश्चितच, परंतु जो
थ्रो केला गेला होता तो चांगला पाहायला मिळाला. थोडंसं हलकंसं आपण पाहिलं तर मिसकम्युनिकेशन, अर्थातच मिसकम्युनिकेशन बघता त्या ठिकाणी धाव घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही बॅटर पाहायला मिळाले आणि थोडासा हलकासा जो लेट झाला त्याच माध्यमातून इथे आपण पाहतोय. मी दोन्ही संघांना विनंती करेन की थोडी घाई करा. पहा आपल्याकडे वेळ तितका नाहीये. आपल्याला अजूनही या सामन्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत आणि आपले 6 षटकांचे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. याची देखील नोंद घ्या. अहिंसकचा पुढचा चेंडू अमोलने पुन्हा एकदा स्कोर चांगला एकदम झेल होऊ शकत होता तिकडे, मात्र मला वाटतं 2 पायांच्या मधून हा झेल निसटला. प्रयत्न मात्र केला होता पायाने आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड, परंतु यावेळेला मात्र तितकेच मुस्तैद होते ते म्हणजे राजकुमार धिंगरा आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आणखी 2 धावा आपल्या धावसंख्येत मात्र अमोलने ऍड केल्यात, संघाच्या धावसंख्येत ऍड केल्या, खातं 2 ने उघडले. अहिंसक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. पण निश्चितच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालं. स्लॉक स्वीप करण्याचा पुन्हा प्रयत्न, हलकासा अपील आणि ते अपील फेटाळले. षटक इथे कंप्लीट होत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती 34 धावा. मुख्य मंचकाच्या दिशेने समोरच्या दिशेने मनोज काही क्षणापूर्वी 4 ते 5 छोट्या मुली आपल्याला पाहायला मिळाल्या. यावर्षी आपला अनोखा उपक्रम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तो यावेळी महिलांचा सामना यावेळी प्रथम पाहायला मिळणार आहे आणि ज्या प्रकारे त्या 4 ते 5 मुलींनी घोळका केला एकमेकांसोबत, त्याला जणू काही एक टीम असावी आणि हेच वर्ष आहे. या वर्षी आपल्या भारतीय वुमेन्स संघाने देखील वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. माफ करा, गेल्या वर्षी 2025 काहीच दिवस झालेत वर्ष बदलून. त्यामुळे निश्चितच जो वुमेन्स क्रिकेटला अथवा महिलांकडे ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन भारताचा आता सध्याच्या घडीला बदललेला पाहायला मिळतोय. प्रदीर्घ आहे, कौतुकास पात्र आहे आणि खूप चांगला. उद्या याच मुली मैदानाच्या आतमध्ये MPL च्या माध्यमातून देखील खेळताना पाहायला मिळू शकतात. बरोबर आहे, मानाचा तुरा आपल्या भारतात तो भारताच्या मुकुटात खोवला गेला. आणि आपण जर कालच्या मॅचेस जर बघितल्या, आपण याच्यापूर्वी ज्या मॅचेस बघत होतो तेव्हा ज्या ऍडव्हर्टिजमेंट असायच्या ही जी आपली माणसांची जे पुरुषांचा संघ आहे तो करायचा, परंतु काल पहिल्यांदाच महिलांचा जो संघ होता ही T20 वर्ल्ड कपची ऍड करताना आपल्याला दिसला पुरुषांचा. त्याच्यामुळे हा खरोखरच हा मानाचा मुद्दा आहे. मनोज आणि त्यातली टॅगलाईन देखील तेवढीच महत्वाची होती, हमारे छोरे क्या छोरियों से कम है. बरोबर आहे खरोखरच. आणि सगळ्यांची नावं, सगळ्यांनी तो वर्ल्ड कप पूर्ण बघितला. ज्या प्रकारे वर्ल्ड कप बघितला गेला, ज्या आवडीने पुरुषांचा वर्ल्ड कप बघितला जातो तो वर्ल्ड कप मात्र महिलांचाही बघितला गेला. आणि याचं एक मोठं श्रेय मी देईन BCCIच्या अरेंजमेंटला आणि त्याहून जास्त श्रेय देईन मी मुंबईकरांना. जेव्हा जेव्हा क्रिकेट आणि मुंबई हे समीकरण पाहायला मिळतं ना, प्रेक्षक वर्गाने त्यावर ती स्पर्धा ते क्रिकेट हिट होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं विजय देखील भारताच्या खिशात पडताना पाहायला मिळालाय. आणि आपल्याला माहित असेल सगळ्यात मोठं श्रेय जाईल ते म्हणजे मुंबईकराला, म्हणजे अमोल मुजुमदार सरांना, ज्याने तो संघ बांधणी केली आणि दाखवलं की कोच जर खेळाडू चांगला नाही तर मी कोच चांगला बनवून दाखवेल. आणि हे फक्त मुंबईकरच करू शकतो. खेळाडू देखील तेवढेच दर्जेदार होते. ते रणजीमध्ये बराचसा मोठा त्यांचे अनेक विक्रम पाहायला मिळालेत. फक्त चुकीच्या इरामध्ये कुठेतरी ते जन्माला आले असं म्हणावं लागेल, ज्या इरामध्ये अनेक लेजेंडरी खेळाडू खेळून गेले भारतासाठी, त्यामुळे त्यांचा नंबर लागू शकला नाही. अन्यथा खेळाडू देखील तेवढे दर्जेदार. नवीन गोलंदाज आय थिंक अनिकेत येत आहेत गोलंदाजीवरती. अनिकेत पाटील सुरुवात केली पहिल्याच चेंडूवरती एका धावेने केवळ. अनिकेत मी मागाशी उल्लेख केला उद्योन्मुख खेळाडूचा पुरस्कार या खेळाडूने घेतला. आयकॉनिक खेळाडू म्हणून गतवर्षी देखील पुरस्कार अनिकेतने घेतलाय. त्यामुळे अनिकेतकडे एक्सपिरियन्स, अनुभव या संपूर्ण MPLचा चांगल्या प्रकारे आहे. टॅलेंट त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं आहे. एक्झिक्युशनची आवश्यकता यावेळी मात्र टीम पन्हाळासाठी. चांगला फटका पाहायला मिळतो. शॉर्ट आर्म जॅब केला या ठिकाणी, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण अप्रतिम. फुटवर्क पुन्हा एकदा, केवळ ऍज अ बॅटर म्हणून तुमचा फुटवर्क उपयोगाचा नाहीये. ऍज अ फिल्डर त्या ठिकाणी ज्या प्रकारची तुम्ही समयसूचकता दाखवताय, रिफ्लेक्सेस दाखवतायत, पवनचं कौतुक करू. जवळजवळ आपल्या संघासाठी 1 ते 2 धावा वाचवल्यात. एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. लांबलचक रनअप असा अनिकेतचा पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे फलंदाज राजकुमार धिंगरा. फटका पुन्हा एकदा, बॅटची कडा घेतली आहे, चेंडू व्हॉट अ कॅच, अप्रतिम, दर्जेदार. संकेत सुळे ज्या प्रकारचं यष्टीरक्षण पाहायला मिळालंय, पहिल्याच मॅच मध्ये दावेदारी पेश केली आहे बेस्ट विकेट किपर साठी. एक सुंदर स्टंपिंग पाहायला मिळाली आणि ही जवळजवळ सूर मारत लो असलेली कॅच, ती देखील मॅच विनिंग कॅच देखील ठरू शकते. राजकुमार धिंगरा सारख्या मोठी प्राइस टॅग असलेल्या खेळाडूची कॅच, ही कॅच मात्र या सामन्याला कुठेतरी कलाटणी देताना पाहायला मिळेल. मॅन ऑन फायर, जो मॅन ऑन मिशन म्हणू शकतो आपण, जो होता खेळाडू खूप चांगल्या प्रकारे सेट होता
मोठमोठे आघात करत होता त्या खेळाडूची येते विकेट. अनिकेत पाटीलने पुन्हा एकदा आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपली उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आपलं महत्व या संघातील दाखवताना अनिकेत पाटील ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. पार्टनरशिप ब्रेक केले, तिसरा गडी बाद. क्षेत्रक्षणात संपूर्ण चांगलं आपण बघितलं होतं, चांगलं कलाकौशल्य दाखवलं होतं, पण त्यावेळेला गोलंदाजीत मात्र तेवढंच चांगलं आता आपल्याला बघायला मिळालं. राजकुमार धिंग्रा सारख्या खेळाडूला तंबूत आशासाठी त्याचं मात्र साम्राज्य तिकडे संपवलंय. आता मात्र पाहावं लागेल किती धावा आपल्या संघासाठी ते वाचवू शकतात. क्षेत्रक्षणात संपूर्ण धावा वाचवले, त्या अगदी 3-3 धावा चौकारापर्यंत जाऊन त्यांनी ते बाय फूट वर्क त्यांनी ते धावा वाचवले. तर आता पाहावं लागेल गोलंदाजीत काय कमाल करताय. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात दिसतोय, सुशील राठोड. यस, सुशील राठोड येत आहेत नवीन बॅटर. धावसंख्या आपण पाहतो 30 स्थिरावलेली. दोरवर ठेवलाय पहा. फलंदाजाचे इनिशियल मुवमेंट रीड केले, त्यानुसार आपल्या गोलंदाजी मधली लाईन आणि लेंथ देखील आपण पाहतो थोडीशी दूरवर ठेवले. आणि अनिकेतचं कौतुक करावं लागेल. अनिकेतकडे चांगली हाईट आहे, उंची आहे, त्याचा उपयोग करतोय. तो नॅचरल जो बाउन्स आहे, इतर गोलंदाजांना मिळणारा बाउन्स आणि अनिकेतला मिळणारा बाउन्स, जी उसळी आहे चेंडूची, याच्यामध्ये फरक लगेच दिसतो आपल्याला. कुठल्याच स्पॉटवरून तो देखील चेंडू खूप चांगल्या प्रकारे उसळी घेत असताना. अप्रतिम दर्जेदार स्टिक केलेत आपल्या लाईनला, कंट्रोल मध्ये, नियंत्रणामध्ये ठेवलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांचा इशारा काय येईल त्या ठिकाणी. अनिकेत त्या ठिकाणी जरूर सज्ज होते, संधी होती विकेटची. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या प्रकारचं जरूर पाहायला मिळालंय, परंतु या ठिकाणी अनिकेत थोडासा चांगलं करू शकला असता, चांगला थ्रो येऊ शकला असता. थोडीशी तिकडे दिरंगाई होताना पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांकडून. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. थोडंसं कावकारांचा खेळाडू मध्ये अगदी लेझी पद्धतीने आला होता. अगदी बॉलवर अटॅकिंग पद्धतीने जर गेला असता तर तो शूट नक्कीच झाला असता. विकेटची तिकडे संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी मात्र वाचवण्यात आली होती फलंदाजांकडून. 38 धावा. स्टेप आउट झालेत, पदलाल इथं दाखवलंय. पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलाय ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून. एक धाव देखील चेंडूवरती येताना पाहायला मिळते आणि एका धावेने धावफलक जाईल तो 39 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा इथे खेळ झाला समाप्त, माफ करा 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39. एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर पाहू शकता किती पिछेहट होऊ शकते. अगदी 5च धावांची फक्त षटक टाकण्यात आलं, त्याच्यामुळे आता कुठेतरी समाधानकारक स्थितीमध्ये गोलंदाजी संघ म्हणायला हरकत नाहीये. पाहावं लागेल आता अटॅक होतोय का, कारण मला वाटतं शेवटची 2 षटकं शिल्लक राहिले, 12 चेंडूंचे खेळ शिल्लक राहिलाय. आता जे मोठे फटके राजकुमार धिंग्राने आपल्या संघासाठी मारले होते, ते मात्र आता कोणाला तरी त्याचं जबाबदारी घ्यावी लागेल, ती मात्र आता एक्सेप्ट करावं लागेल. कारण आपल्याला मागाशीच मी सांगितलं होतं 50 जर धावसंख्या पार झाली तरच एक फायटिंग टोटल इथे निर्माण होतोय, कारण 6 षटकांचा हा खेळ आहे. कौतुक करेन या ठिकाणी मी मनोज, कॅप्टन कर्णधार संतोष. हा, थोडी घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे, थोडी घाई करा. प्रत्येक षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका, ही विनंती आहे. पंच आपण माघारी धाडा, पाठवूच नका. दोन्ही संघ, प्रत्येक संघाला विनंती आहे आमची, ड्रिंक्स ब्रेक प्रत्येक षटकानंतर घेण्यात येऊ नये, कृपा करा. ड्रिंक्स ब्रेक प्रत्येक षटकानंतर घेऊ नका. मी कौतुक करेन संतोष पेडामकर. हा, टाइम इथे लावलेला आहे, डोंट वरी. 30 मिनिटांचा केवळ अवधी आपल्याकडे. संतोष पेडमकरचा कौतुक यासाठी करेन ज्या प्रकारे त्यांनी आपल्या गोलंदाजांचा वापर केलाय. ऐंसकचे पहिली 2 षटकं पहिल्याच हाफमध्ये कंप्लीट केले. अनिकेत सारखा खेळाडू ज्याची 2 षटकं शेवटच्या हाफमध्ये, सेकंड हाफमध्ये उपयोगात येऊ शकतो, तो खेळाडू ठेवलाय. स्लॉग ओव्हर्सला ठेवलेला आहे. एक षटक आपण पाहिलं केवळ 5 धावांचा आलाय. खराब क्षेत्ररक्षण, इंडिया गेट चेंडूला दाखवून दिलाय जवळजवळ. आणि राहुल कांबळे यावेळी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. स्लॉग ओव्हर चालू झालेत, शेवटची 2 षटकं आहेत. धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न जरूर होईल दोन्ही बॅटर्स कडून आणि मोठ्या फटक्यांचा देखील जरूर विचार केला जाईल. नक्कीच, कारण आपण राहुल कांबळेला बघताय इन द ऍक्शन, थोडासा अनऑर्थोडॉक्स जम्प, परंतु आता मात्र कुठेतरी यॉर्कर करायला गेले. फुलर लेनचे चेंडू टाकण्यात येत आहेत, थोडासा बुंदा शोधला जातोय. पाहूया दुसऱ्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा तसाच त्याच प्रकारचा चेंडू मात्र हाताळला गेलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये, कारण ज्या प्रकारे आपण चेंडू बघतोय अगदी वेध घेतात, तो अगदी हलक्या हाताने खाली ठेवला जातोय. प्रयत्न करतात फलंदाज, परंतु मात्र यश येत नाहीये. राहुलचा तर मात्र तिसरा चेंडू मार्गस्थ होईल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता फलंदाजी संघाला. फुलर लेनचे चेंडू हाताळले जात आहेत, जे की आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं स्लॉग ओव्हर्स मध्ये. हलकासा आकुटामध्ये चेंडू, बॉल ब्रॅक खेळला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या आजचं गोलंदाजीवरती, फॉलो थ्रू वरती राहुल यांचं पाहायला मिळत आहे.
अजून एका विकेटचा पतन. रायगड संघाला लागतो तो अजून एक धक्का. धक्का क्रमांक 4. विकेट नंबर 4. या ठिकाणी सेट बॅटर बाद होत आहेत सुशील राठोड. रनआउटच्या रूपात चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले. मला वाटतं राजकुमार धिंगराची जागा कोण घेईल रायगड संघातून याच्यावर मात्र आता चर्चा चालू असेल, कारण ज्या प्रकारे स्टार्ट मिळाला होता असं वाटतं त्या प्रकारची स्टार्ट मात्र कुठेतरी हळूहळू चौथ्या गेअरवरून तिसऱ्यावरून दुसऱ्या, कारण विकेटचं आता पतन होताना दिसतंय आणि त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवरती अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू अक्षरशः ऑफ साइड वरून ऑन साइडला खेळलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर काव कॉर्नर झोन, जो या मैदानातील सर्वाधिक लांबवरचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी फटका खेळण्याचा निश्चितच धाडस दाखवलं. त्यात यशस्वी देखील ठरले आहेत. अप्रतिम दर्जेदार सुरुवात. आवश्यकता ज्याची होती ती आवश्यकता इथे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश माफ करा अमोलच्या बॅटमधून येताना फटका पाहायला मिळाला. अमोल सेट आहेत आणि अमोलने निश्चितच त्याचा पुरेपूर उपयोग केलाय आणि अमोलकडून ही अपेक्षा देखील असेल. धावसंख्येची गती वाढवायची आहे, पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. कुठल्या प्रकारे या ठिकाणी गतीवरती परिणाम होऊ द्यायचा नाहीये. ज्या चौकाराची आवश्यकता ती तो चौकार मात्र आला, परंतु असे चौकार यायला पाहिजेत. आता पुन्हा एकदा फुलटा चेंडू, परंतु यावेळेला मात्र गेला तो लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धावसंख्या एक मात्र गोलंदाजीने वाढून दिली ती धावसंख्येच्या गुणलेखकांच्या आमच्या या स्कोर कार्ड मध्ये. आणि मनोज आपल्या माहितीसाठी पहिली एक्स्ट्रा या इनिंग मधील या डावातील ही पहिली एक्स्ट्रा होती. आतापर्यंत अगदी तंतोतंत लयबद्ध आणि तेवढीच नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु पहिली एक्स्ट्रा पहिली अतिरिक्त धाव अवांतर धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळाले. धावफलक जात होतो यावी 47 या धावसंख्येवरती. खराब चेंडू यावी फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी जरूर अर्जित. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निश्चितच पंचांनी जरी फुलटॉस असला तरी त्या चेंडूची ट्रॅजेक्टरी जी होती ती खाली जात असताना, त्यामुळे निश्चितच पंचांनी हे न्यायालयाला हेरलंय आणि त्यानंतरच हा चेंडू फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला. पण आपण जेव्हा राहुलची गोलंदाजी पहिले 3 चेंडू अतिशय वेगाने आले, त्याच्यानंतर मात्र त्याचे मला तर मगाशीच मी सांगितलं अनऑर्थोडॉक्स त्याचे जे जंप आहे तिकडे कुठेतरी मात्र त्याला मिसमॅच होताना दिसला आणि आता ते चेंडू स्लो यायला लागलेत. कटर्सचा इथे उपयोग करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु कटर्स वापरणं त्याचा उपयोग करणं निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, परंतु त्याच्यावरती तुमचं नियंत्रण असणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट. यावेळी चांगला चेंडू पहा. जेव्हा जेव्हा चेंडू फुलर लेनचे आले तेव्हा फलंदाजांना मात्र खेळणं झालंय कठीण. यावेळी येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने केली या षटकाची सांगता. षटक क्रमांक 5 इथे होत आहे पूर्ण. 5 षटकांच्या अंती 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते टीम रायगड संघाची ती 48 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. मनोज काय सांगाल, कुठपर्यंत मजल मारली जाऊ शकेल आणि कितपत टार्गेट हे सेट केले जाणं महत्वाचं ठरेल? मला असं वाटतं अमोलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार महत्वाचं आहे, कारण जितका वेळ अमोलकडे स्ट्राईक राहील तर मला वाटतं ह्या 6 चेंडूमध्ये डबलही धावा होऊ शकतात. ज्या प्रकारची फटकेबाजी त्यांनी आपण त्याचा फुटवर्क बघितलं होतं आणि ज्या प्रकारे लेग साईडचा जो त्यांनी एरिया कव्हर केला होता तर फार सुंदररित्या कव्हर केला होता. आणि यावेळेला मात्र पाहावं लागेल कुठल्या गोलंदाजांवर अटॅक होतोय. आता शेवटचाच गोलंदाज शिल्लक राहिलाय. अमोलकडे सगळी जबाबदारी आता. पण समोर अनिकेत पाटील सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे. 48 धावा धावफलकावरती लगावल्यात. कमीत कमी या षटकात 12 धावांचा लक्ष सेट करावणं तेवढंच महत्वाचं राहील. 60 ची ती मॅजिक फिगर आहे ती गाठणं इम्पॉर्टंट राहील. ऑफ स्टिकच्या बाहेर झाले होते, शफल झाले होते, तर तिथून त्या ठिकाणाहून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पण तो अनिकेतचा कौतुक करेन. बॅटरला फॉलो केलंय. आपली जी लाईन आहे, जी रणनीती आहे त्याला स्टिक राहिलेत. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, त्यात वाईड यॉर्कर सक्सेसफुली त्यांनी एक्झिक्यूट देखील केला. त्याचमुळे काय होणार, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट झालेला नाहीये फटका. मी तो केवळ एक धाव. एका धावेने धाव पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती 49 या धावसंख्येवरती. एमपीएल मित्रांनो आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतो. यावी कवच्या दिशेने खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कौतुक करेन मी या ठिकाणी संतोष पेडामकर या संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूने अनिकेतचं देखील. पहा रणनीतीबद्ध केवळ गोलंदाजी नाहीये, फिल्डिंग देखील त्याच प्रकारे सेट आहे. वाईड यॉर्कर्स टाकतात. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऍज अ प्रोटेक्शन म्हणून. जर वाईड यॉर्करला कट करण्याचा, प्लेस करण्याचा जरी प्रयत्न केला तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन देऊन ठेवलंय गोलंदाजाला. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास गोलंदाजाला देणं हे देखील महत्वाचं आहे. पर्व 2चा उगीच उदयनमुख खेळाडू नाहीये अनिकेत पाटील. आपले नक्कीच कलाकौशल्य दाखवत आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण बघताय.
दर्जेदार ज्या प्रकारे शेवटच्या क्षणी अंतिम क्षणी चेंडू डीप झाला, लुपी यॉर्कर ज्याला आपण संबोधतो तो त्या प्रकारचा यॉर्कर पाहायला मिळाला. अंतिम क्षणी काहीसा डीप झाला. या चेंडूला अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न होता परंतु कम्प्लिटली मिस. फलंदाजाला माहित होतं थोडासा, गोलंदाजाला माहित होतं फलंदाज थोडासा अक्रॉस होतोय. पुन्हा यावेळी लावला बिल आणि यस OUT बॅट्समन इथे होतील बाद. विकेटचं बदन प्रेशर बनवलं पहिल्या 2 डॉट बॉलने आणि या चेंडूवरती मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न, रिस्क घेतला, रिवॉर्ड मिळालाय तो मात्र गोलंदाजी टीमला. सुंदर गोलंदाजी अनिकेत पाटील कडून. ज्या प्रकारचे टप्पे होते, पहिला थोडस आपल्याला माहित असेल शफल करत होते, त्याप्रमाणे बॉलर फॉलो करत होता, चेंडू त्याला त्यांच्या पाठी लावत होता. पण याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारे आता फटका खेळण्यासाठीच जाणार आहे फलंदाज. याच्यासाठी आपल्याला माहिती आहे गोलंदाजाने त्याचा चेंडूचा वेग कमी केला आणि परिणामस्वरूपी आपल्याला विकेटचं पतन होताना दिसतंय. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होतोय भूषण देसाई. आता भूषण देसाईवर संघमालक भूषण देसाई जरूर मैदानात येतील. माझा कॉल असेल नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले पुरंदर. नेक्स्ट मॅच नंबर 4 सामना क्रमांक 4 किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले पुरंदर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच त्वरित उपस्थित राहायचं आहे टॉस साठी, नाणेफेकीसाठी. भूषण सरांसाठी सज्ज होतो अनिकेत. राईट मूव द विकेट. पुन्हा एकदा सज्ज. हार्डलाईन परंतु अप्रतिम दर्जेदार स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, परंतु बॅकअप त्या ठिकाणी नव्हता. छोट्या मित्रांनो या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा यष्टीरक्षक आहे परंतु त्याच्या पाठीमागे असलेला बॅकअप देखील इम्पॉर्टंट आहे. शॉट तडमडण्यात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर होते, बॅकअपसाठी येऊ शकले असते. त्या क्षणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर संकेतने केला असता तो चान्स निर्माण झाला असता, संधी निर्माण झाली असती, परंतु बॅकअप नसल्याने संकेतने ती रिस्क घेतली नाहीये. दरम्यान 2 धावा येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा भूषण सर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अनिकेतचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आतापर्यंत रिस्ट्रिक्ट केलंय. यावेळी टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फाईन लेगला, परंतु काय चालू आहे. ज्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू जात होता त्याने मात्र चेंडूला दिशा दाखवली की आपल्या सह खेळाडूला हा बघ चेंडू तिथे चाललाय बघ तू आणि अडव, अशा प्रकारचा संदेश दिला. 3 धावा या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती जरूर येत आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 55 धावा लक्ष असणार आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. अब तक 56 टीम किल्ले पन्हाळा संघासाठी लक्ष असेल 55 धावांचं. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन या किल्ले पुरंदर विरुद्ध किल्ले कोंढाणा. किल्ले पुरंदर विरुद्ध किल्ले कोंढाणा. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच धीरज कुमार पंदिरकर साहेबांचा संघ, सहसंघमालक म्हणून आपण श्रीमती मिनल जगताप मॅम आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा अर्थातच सन्मान्य श्री मोहनराव कोळी साहेब आणि श्रीमती रेखा खांडेकर बोराडे मॅम यांचा संघ किल्ले कोंढाणा. दोन्ही संघांना आमच्या स्तरात अनेक शुभेच्छा. या आपण टॉस साठी यायचा आहे आणि निश्चितच किशोर कुमार काटवडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे तो हा टॉस. सर्वप्रथम कोण कॉल करतंय? हा, एका बाजूला पुरंदर, एका बाजूला कोंढाणा. MPL कॉल केलाय आणि कॉल फिरून परत आमच्याकडे कॉइन आला आणि निर्णय जो आहे तो कोंढाण्याच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी टॉस जिंकलेला आहात, अभिनंदन आहे. आणि किती उत्सुकता होती ऑप्शन झाल्यापासून, मधला काळ जो होता म्हणजे आता स्पर्धेची वाट बघायची वेळ आलेली होती आणि असं वाटत होतं की कधी एकदा मैदानावरती जातोय आणि कधी एकदा खेळ दाखवतोय. किती सराव केलात आणि टॉस जिंकलाय तर डिसिजन काय असेल? डिसिजन आमचं फिल्डिंग असेल आणि फारच उत्सुकता होती. बऱ्याच दिवसापासून प्लेयर्सची प्रॅक्टिस चालू होती. सर्व संघाने प्रॅक्टिस जोरदार केली, तशीच आमच्याही संघाने प्रॅक्टिस केली आहे. बघूया आता पुढे काय होतंय तर. आणि मी तुम्हाला बघतोय म्हणजे जेव्हापासून आपली भेट झाली, म्हणजे जेव्हा मी ऑफिसला आलो होतो आणि त्यावेळेला आपण सर्व ठरवत होतो, तेव्हापासून प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये तुम्ही एक संयोजक म्हणून खूप महत्वाची जबाबदारी या स्पर्धेमध्ये पार पाडली आहे. ज्या वेळेला आपण आयोजक म्हणून किंवा संयोजक म्हणून स्पर्धेचं काम पाहतो आणि ज्या वेळेला स्पर्धा खेळायची वेळ येते त्यावेळेला किती आनंद असतो मनामध्ये की चला एकदा का कुठे तरी एक मनाला एक सुख असतं की बाबा इतकी मेहनत घेतली आणि ते आज यशस्वी होत आहे सर्व.
हो नक्कीच यशस्वी होते. ही म्हणजे कसं MPL म्हणजे ही आपली फॅमिलीच आहे. तर सर्व संघ आणि आम्ही सगळे मिळूनच काम करतोय आणि सर्व संघातील बरेच प्लेयर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि तुमची म्हणजे एक्साइटमेंट लेवल आता काय सांगते? खूप आहे, खूप आहे. एकदम हाय लेवल. हाय लेवल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत कारण आपल्याला नवीन डावाला सुरुवात करायची आहे. सचिन सर, आपल्याला विनंती असेल या समोरच्या टीमने म्हणजे सुभाषने टॉस जिंकलाय, कोंढाणा टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. जर टॉस तुमच्या बाजूने निर्णय लागला असता तर तुम्ही डिसिजन काय? कारण कॉल तुम्ही केला होता MPL असा, पण 2026 आलाय. आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि सुभाषने टॉस जिंकून सुद्धा आम्हाला बॅटिंग दिली, त्यामुळे आम्हाला प्लस पॉईंट झाला तो. आणि मगाशच्या मॅच मधला रिझल्ट जो आहे म्हणजे जी मॅच आता ऑलरेडी चालू आहे तुमची, तर त्याचा रिझल्ट काय येईल हे अजून सांगता येत नाही कारण सेकंड इनिंग बाकी आहे. पण नेक्स्ट मॅच काय रणनीतीने उतरणार आहात सुभाषच्या टीम समोर? सुभाषला जास्तीत जास्त रन चेसिंगच्या द्यायचे. आमचे गोलंदाज थोडे जास्तीत जास्त त्यांना रन द्यायच्या आणि कमीत कमी रनमध्ये रोखायचं, हा आमचा प्लॅनिंग आहे. आणि बऱ्यापैकी आता सामने हळूहळू पुढे सरकत जातील, पण यावर्षी काय वाटतंय की कोणता संघ बाजी मारेल? आता ह्या वर्षी काय झालंय की सगळ्या संघामध्ये किमान 4 ते 5 प्लेयर्स सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट झालेत, व्यवस्थित झालेले आहेत. आता त्यांनी त्या 5 प्लेयरला व्यवस्थित खेळून सामना जिंकत फायनल जिंकायचे. त्यामुळे आता कोणी असं सांगू शकत नाही कुठला संघ फायनल जिंकेल म्हणून. आणि तुमच्या टीम कडून कोणाची अपेक्षा आहे तुम्हाला? माझ्याकडून स्वप्नील मिराशी आहे, सागर गुप्ता आहे, चंद्रकांत हंकारे आहे, स्वतः मी आहे. त्यामुळे कसं आहे, आम्ही आमचं पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करू. जवळ जास्त वेळ आपण घेत नाहीये. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉसचा निर्णय मात्र किल्ले कोंढाण्याच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉस जिंकून प्रथमतः या ठिकाणी मात्र त्यांनी आज सांगितलं की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. तर अधिक वेळ न घालवता प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा जातो जिथे आपल्या दुसऱ्या डावाला या चालू असलेल्या मॅच मध्ये सुरुवात होते. तसं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी समालोचक मित्र मनोज मानकर सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. येस रोशन, थँक्यू. मित्र, नेक्स्ट मॅच किल्ले कोंढाणा अर्थातच सिंहगड सध्याचा आणि त्यांच्या विरुद्ध किल्ले पुरंदर. एकाच जिल्ह्यातील ही 2 किल्ले आहेत, परंतु पाहूया कोणता संघ या ठिकाणी पुणे जिल्ह्यावरती आपली मोहर इथे उमटावेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या डाव्याला होते सुरुवात, मित्रांनो सलामीसाठी सज्ज होतं त्यावेळी पवन आणि संकेत सुळे ही जोडी किल्ले पन्हाळा संघासाठी. तर सुशील स्वतः येतात त्यावेळी गोलंदाजी मागवती. लक्ष असणार आहे या ठिकाणी तब्बल 56 धावसंख्येचं. धावसंख्या वेळ 56 पाहावं लागेल. पवन आणि संकेतची जोडी पाहावं लागेल, ही धावसंख्या पार करू शकतात का? आणि सुशील गोलंदाजी मार्फत तयार, संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येते तो म्हणजे सुशील. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. सुशीलचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे पवन. सुरुवात मात्र संघाचं खातं उघडून दिले ते म्हणजे सुशील याने. एक स्वैर मारा अवांतर धाव आपल्याला दिसते. पंचांनी वाईटचा इशारा घोषित केलाय. श्री गणेशा मात्र गोलंदाजांनी केलाय, पाहावं लागेल आता मात्र धावसंख्येला कुठल्या मार्गाने कुठल्या दिशेने वळवतात ते. पुन्हा एकदा पहिला चेंडू, सेम बॉल सेम रिझल्ट. पंचांनी पुन्हा स्वैर मारा घोषित केलाय, वाईटचा इशारा. 2 धावा झाल्यात. आपण जेवढा वेळ वाईट टाकाल तर नक्कीच आपल्याला तो फास आहे तो गळ्याभोवती आवळला जाईल. कारण आपण याच्यापूर्वी बघितलं तर फक्त मला वाटतं एकच वाईट टाकला गेला होता, एक स्वैर मारा टाकला गेला होता. परंतु तसं मात्र गोलंदाजी संघ मात्र आपल्याला कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसतोय. 2 बॅक टू बॅक वाईट आलेत. याला मात्र साईड चेंज केली आहे, थोडासा फुलर लेनचा चेंडू आणि ह्या वेळेला मात्र थोडासा रिस्की रन. बॅट मात्र लूज गेली आहे आणि अशा प्रकारे पहिला हादरा पवनच्या रूपाने धावचीत झालाय. गरज नसताना मात्र आत्महत्या केलेली आपल्याला दिसते पवनने आणि पहिला गडी बाद तो म्हणजे पन्हाळा संघाचा. चांगला थ्रो अमोलच्या माध्यमातून आणि कौतुक करेन गोलंदाजाचं. खूप लवकर आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाठीमागे आले, चेंडूला कलेक्ट केलाय आणि अगदी योग्य वेळेत इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त करताना पाहायला मिळालेत. पहिल्या 2 अतिरिक्त धावा आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचे विकेट येणं आता मात्र रायगड संघाकडे चांगलाच आत्मविश्वास जरूर मिळवून देताना पाहायला मिळेल. मला वाटतं काही गरज नव्हती कारण आपण बघता ऑफ साईडला सगळे खेळाडू जे मॅक्स टू मॅक्स 5 खेळाडू त्यांनी ऑफ साईडला इनर सर्कल लावलेत. म्हणजे ती रिस्की रनच होती, परंतु ही रिस्की रन मात्र पवनने घेतली आणि त्याला समोरून कॉल आला होता तो म्हणजे संकेतचा.
त्याची जागा मात्र आता अतुलने घेतलेली आहे. असे जर विकेट सांभाळायला लागेल, पार्टनरशिपची गरज आहे. कारण आपण जर वाटल्या जरी धावा ह्या अगदी सोप्या रीतीने होतील, परंतु याही मात्र कठीण जाऊ शकतात. आणि तेवढंच चांगलं मात्र सुशीलला क्रेडिट द्यावं लागेल. चांगला फॉलो थ्रू मध्ये आपला साईड चेंज करून त्याने दिशा बदलून मात्र गोलंदाजी केली. चांगला निर्णय आहे आणि 56 धावा चॅलेंजिंग टोटल आहे, तितकी सोपी नकील नसेल. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु एकदा स्ट्रेट ड्राईव्ह गेला, एक धाव मात्र तिकडे घेतली. आता मात्र कुठेतरी फंबल होताना दिसतोय तो म्हणजे राजकुमार धिंगरा. आणि 2 धावा, चांगला रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा संघाच्या गुणखात्यात जमा झाल्यात. फटका खूप चांगला होता, सुरेख फटका होता, अगदी नेत्रदीपक डोळ्यांची पारणं फेडणारा फटका होता. आणि अशाच प्रकारचं काहीसं व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचकावर देखील पाहायला मिळत आहे. चांगला ड्रेसिंग सेन्स यांच्याकडे पाहायला मिळतोय. अगदी मला आठवण येते चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर चॅम्पियन खेळाडूला व्हाईट ब्लेझर ज्या प्रकारे दिलं जातं ना, त्या प्रकारचं ब्लेझर घालून जेसवानी साहेब आपल्या सोबत बसलेत आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आपल्या कॉम्बॉक्स मध्ये जर एवढे चांगले बघता आपण डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, तर नक्कीच आमच्या कॉमेंटेटरचाही तेवढाच उत्साह वाढलेला दिसतो आपल्याला बघून. आणि त्यांची स्माईल म्हणजे वन ऑफ द फेवरेट स्माईल. पुन्हा वळूया आपण मॅचकडे. सुशील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार, संकेतसाठी सज्ज. अखोडचा पायचा चेंडू पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय, थेट जातोय तो सीमारेखा पार, खणखणीत चौकार, एमपीएल चौकार असं या दिशेने 4 धावा मात्र आगेकूच करताना फलंदाजी संघ पन्हाळा. विकेट जरी गेला तरी तुम्हाला धावसंख्येच्या गतीवरती पहिल्या 2 षटकांमध्ये तरी रोख लगवायची नाहीये. त्या ठिकाणी विचार करून चालणार नाही, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. जर मोठा धावसंख्येचा जो पल्ला आहे तो गाठायचा आहे, 56 धावसंख्या, खूप मोठी धावसंख्या बनावी लागेल. आतापर्यंतची सर्वाधिक जवळजवळ. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, रिझल्ट सेम. यावेळेला मात्र चेंडूने हवाई रस्ता घेतलाय आणि यावेळेला चांगलं तिकडे अडवणूक केले. पाहावं लागेल, पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंय, परंतु आपण उलट्या हाताने मात्र चेंडू तिकडे अडवला गेला. आणि मात्र ह्या 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या त्या खेळाडूने. अमोल आहे तिकडे, अमोलला तिकडे मात्र पोझिशनिंग केलंय आणि चांगलं आपण कॅल्क्युलेशन बघू शकता, चांगलं कलेक्शन बघू शकता, चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकता. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या प्रत्येक धाव मात्र कुठेतरी त्यांच्या संघाला फायदा करून देईल, कारण याच्यासाठी तर आपण बघता संपूर्ण खेळाडू मात्र ऑफ साईडच्या दिशेमध्ये वळवले गेलेत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र सुशीलचा. संकेतने पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू तटवलाय. यावेळेला मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगला तिकडे थ्रो आणि तेवढंच चांगलं कलेक्शन. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 11. 11 धावा पहिल्या षटकाच्या अंती. डिसेंट स्टार्ट म्हणावे लागेल. एक गडी जरूर पहिला चेंडू ते गमावला, तरी पण तदनंतर चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. चौकार चांगला आला आणि त्यानंतर मात्र माफ करा, यावेळी कॅप्टनने कर्णधाराने फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. ऑफ साईडला ज्या ठिकाणी सगळे खेळाडू होते ते इनर सर्कलच्या आतमध्ये होते, त्यातील एक खेळाडू डीप कव्हरला मात्र प्रोटेक्शनसाठी पाठवला आणि शेवटचा चेंडू जो पास झाला त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडीशी दिशा बदलावी लागली फलंदाजाला. चेंडू डॉट येताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. खरोखरच राजकुमार धिंगरा यांची कर्णधार त्यांचे चांगलं मानावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे पहिले 2 चेंडू स्वैर गेले होते राऊंड विकेट टाकल्यामुळे. त्याच्यानंतर दिशा चेंज करण्यात आली, ओव्हर द विकेट आले आणि त्याच्यानंतर ते खेळाडू पोझिशनिंग करण्यात आले ते ऑफ साईडला. आणि आताही तशीच क्षेत्ररक्षण ठेवलंय. त्यांना आता त्याच्यातलं गुड कळलंय, त्याच्यातली आयडिया कळालेली आहे. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रकाश. चांगला फटका यावेळेला. अप्रतिम दर्जेदार कनेक्शन. पा फील्डला कशा प्रकारे खेळलं जातं याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण पेश करताना संकेत सुळे. दर्जेदार फटका, हलकेसे स्टेप आउट झाले, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस वरती चेंडू घेतला आणि केवळ मिड ऑफला मात्र इथे बीट करायचं होतं, त्यात सक्सेसफुल. चांगलं आपण बघू शकता, चांगलं कॉम्बिनेशन बॅट आणि बॉल मध्ये, अगदी पोझिशनिंग केलं स्वतःला आणि याच्यामध्ये कुठलाच आपण काहीच करू शकत नाही. जर आपण गोलंदाजाच्या डोक्यावरून जर चेंडू तटवला तर हे 4च असू शकतात. स्ट्रेट ड्राईव्ह असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाशचा. फटका चांगला आहे यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र गेला आहे तिकडे. राजकुमार धिंगरा तैनात, चांगला तिकडे शूट. एका धावेत समाधान मानावं लागेल. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी संकेत सुळेच्या बॅटिंग मध्ये जरूर जाणवत आहे. हा खेळाडू कधीतरी खेळणाऱ्या खेळाडूंपैकी नाहीये. हा खेळाडू रेग्युलर प्रॅक्टिस मधला, सरावामधला खेळाडू पाहायला मिळतो. ज्या प्रकारे कनेक्शन करतोय, ज्या प्रकारे स्टेप आउट होतोय, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि स्ट्रेट बॅटेड फटके खूप, म्हणजे अर्थातच सरळ बॅटने सरळ हाताने ज्या प्रकारे हा फटका लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आणि अशा प्रकारच्या ऑर्थोडॉक्स फटके जर तुम्ही चांगल्या लिलया कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण खेळू शकत असाल तर निश्चितच जर तुम्ही
सातत्यपूर्ण कामगिरी तुमच्या फलंदाजीमध्ये करू शकता आणि धावसंख्या धावफलकावरती लगावू शकता. हे चित्र आपण बघू शकता अमोल आणि आशिषला दोघांना मात्र बिझी ठेवले ऑफ साईडला फलंदाजाने. सगळ्यात जास्त म्हणजे 80% चेंडू तरी त्यांच्या दिशेने झेपावले होते. आता पाहावं लागेल अतुल काय करतो आपल्या संघासाठी. प्रकाशचा पुढचा चेंडू, फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, खेळाडू त्याच्या खाली आलाय, पाहावं लागेल झेल होऊ शकतो का. आणि यावेळेला आणखी एक हादरा बसताना दिसतोय. अतुलला जावं लागतंय तंबूत परत. अप्रतिम झेल आशिषला. मगाशीच मी म्हणालो होतो थोड्या वेळाच पूर्वी की आशिषला आणि अमोलला मात्र बिझी ठेवलंय आणि आता मात्र आशिषने दाखवून दिलंय की आम्ही बिझी जरी असलो तरी मात्र झेल मात्र आमच्या हातात येणार, आम्ही सोडणार नाही. हा मॅच आम्हाला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे, त्याचा मात्र प्रयत्न झालाय आणि आता मात्र अतुलला तंबूत परतावं लागतंय. एक हादरा अजून आणखी बसतोय. पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली होती. ती पार्टनरशिप धावसंख्येला गती जिथे प्रदान करायला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी धक्का लावला. ब्रेक थ्रू केली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. यावी न्यू बॅटर अनिकेत पाटील येताना आपल्याला पाहायला मिळतील. विनंती आहे, लक्षात घ्या, प्रत्येक संघाला आमची विनंती आहे, प्रत्येक विकेट नंतर अथवा ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक नको आहे. ड्रिंक्स ब्रेकने देखील बराचसा वेळ जात असतो. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं जास्त पाणी पिणार आहात तेवढाच जास्त वेळा तुम्ही थकण्याची देखील शक्यता आहे. हा, निश्चितच तुम्ही पाणी प्या. डिहायड्रेट इथे आपल्याला कोणालाच व्हायचं नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आपण मे महिन्यात ही स्पर्धा नाही ठेवली आहे. हिवाळ्याचं वातावरण आहे, खूप चांगलं आणि आल्हाददायक वातावरण आहे, त्यामुळे निश्चितच तुम्ही खेळू शकता. तुम्ही सध्या आता 4थं पर्व खेळताय. या सामन्यांसाठी, या स्पर्धेसाठी महिनाभर आधी प्रॅक्टिस देखील सुरू होते, टीम बॉन्डिंग सुरू होत असते. त्यामुळे निश्चितच आता मात्र बरेचसे खेळाडू आपल्यामधले असे आहेत ज्यांनी मात्र फिटनेसकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे. न्यू बॅटर अनिकेत येत आहेत, अष्टपैलू खेळाडू आहे. इतिहास या स्पर्धेचा पाहायचं झालं तर ह्या खेळाडूने अनेक वेळा ही स्पर्धा गाजवली आहे आणि आता पुन्हा एकदा पन्हाळा संघाला मात्र अनिकेतची आवश्यकता आहे. फटका चांगला इनसाइड आउट पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू तटवला, पाहावं लागेल बाउंड्री क्रॉस करतो का, परंतु तिकडे चांगलं मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोलंदाजी संघाकडून आणि खरंच त्याचं श्रेय द्यायला पाहिजे ते म्हणजे अमोलला. ज्या प्रकारची कर्णधार पदाची जबाबदारी त्याने सांभाळली आहे, कुठल्या प्रकारचा गोलंदाज त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण लावावं हे मात्र अमोल बुतकोंडवर यांनी मात्र आपल्याला दाखवून दिले. ज्या प्रकारचं आपण क्षेत्ररक्षण बघतो आणि प्रकाशीची तेवढीच चांगली गोलंदाजी, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, 2 धाव मात्र आपल्या संघासाठी केल्यात. पुढचा चेंडू प्रकाशचा, अनिकेत पाटील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र निर्धाव चेंडू येतोय. परिणाम स्वरूपी षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 20. अगदी सेम स्टेजवरती दोन्ही संघ. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं होतं 2 षटकांच्या अंती धावसंख्या केवळ 20 होती टीम रायगड संघाची देखील. परंतु यावेळी निश्चितच कौतुक करेन मी कर्णधार रायगड संघाचे राजकुमार दिंगरा आणि गोलंदाजांचं, ज्या प्रकारे त्यांनी प्लॅन बनवले होते. ऑफस्टिकच्या बाहेर बाजूला आपण पाहतो ऑफस्टिकच्या दिशेने प्रोटेक्शन घेतलं होतं, वारंवार लाईन जर पाहिजे झाली तर ऑफस्टिकच्या दिशेने, आणि प्रवृत्त केलं की तुम्ही ऑफसाईड एकाच साईडला खेळा आणि यात मात्र सक्सेसफुल झालेत. परंतु 20 धावा यात चांगली टोटल आहे, डिसेंट टोटल आहे. अर्थात 56 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करतायत. 4 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि या 4 षटकांमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता, विच इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. बट या ठिकाणी धावा ऑलरेडी धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तुम्हाला धावा लगावायच्यात, तुम्हाला धावा लावायच्यात, त्यासाठी तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 36 धावांची आवश्यकता. जवळजवळ सरासरी पाहिजे झाली, परंतु संकेत आणि अनिकेतची जी जोडगोळी आहे ती जर लांबपर्यंत टिकली तर नक्कीच या धाव होऊ शकतात. आता नवीन गोलंदाज आपल्याला मैदानात उपस्थित दिसतोय, तो म्हणजे सुधीर. नक्कीच मनोज, एका पार्टनरशिपची आवश्यकता असते. कोणताही 6 ते 7 ओव्हरच्या षटकांचा सामना, 4 षटकांचा, 5 षटकांचा सामना, एक पार्टनरशिप आवश्यक असते. 20-25 धावांची एक तेज तरार पार्टनरशिप आली तर नक्कीच सामन्याचं चित्र बदलताना अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकता क्षेत्ररक्षणात थोडाफार बदल करण्यात आला. याच्यासाठी मी अमोल बुतकोंडवर यांचं कौतुक करत होतो. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारचा गोलंदाज आहे त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जातंय. जे हवंय ते गोलंदाजाला दिलं जातंय. त्याच्यामुळे आपण बघू शकता तो केवढं मोठं ग्राउंड आहे आणि त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक बघू शकता. यालाच म्हणतात खरा कर्णधार, आणि आपल्या गोलंदाजाचा ऐकणारा कर्णधार हा नेहमीच सरस असतो. घाईगरा लक्षात घ्या, 2 षटकांच्या दरम्यानचा गॅप हा केवळ 1 मिनिटांचा असणं आवश्यक आहे. त्याहून जास्त असेल तर तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची. प्रत्येक कर्णधाराने 2 षटकांदरम्यानचा जो गॅप आहे तो केवळ 1 मिनिटाचा असावा. विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर देखील 1 मिनिटाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रेडी असावा. सुधीरचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण झालंय, प्रोटेक्शन होतं तिथे. एका धावेत समाधान मानावं लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट.
एकेका धावेने मात्र आता पुढे सरकण्याचा प्रयत्न, पार्टनरशिप थोडंसं डीप नेण्याचा प्रयत्न होतोय आणि खराब चेंडूवर मात्र प्रहार नक्कीच केला जाईल. हाफ ट्रॅकर चेंडू यायला मात्र उडवला तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. पाहावं लागेल किती धावा मिळत आहेत आणि थेट गेलाय तो सीमारेखा पार. एमपीएल चौकार. मग अशीच मी सांगितलं होतं, जर खराब चेंडू आला तर त्याला मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही, थेट मैदानाच्या बाहेर तटवला जाईल. आणि आपल्याला मात्र दिसतो अनिकेत पाटील इन फॉर्म. आवश्यकता आहे, तमा बाळगली जाऊ नये हीच अपेक्षा असते. फिल्डर्सला या ठिकाणी थोडंसं सजग राहावं लागेल, सावधान राहावं लागेल. टेनिस बॉल बाउन्स त्याला मात्र टॅकल करावा लागेल. कमबॅक चांगला, खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक. यावेळी यॉकर पाहायला मिळाला, वाईड लाईन यॉकर पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. अनिकेतने डिफेन्स करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु त्यात देखील अयशस्वी ठरतात. डॉट बॉल येतोय, चौकारानंतर आलेला डॉट बॉल मात्र महत्वपूर्ण राहील गोलंदाजासाठी. चांगला कमबॅक आपण बघितला तो म्हणजे सुधीरकडून. पाहावं लागेल आता अनिकेत पाटीलसाठी पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण चेंडू वळवला होता तो म्हणजे लेग कटर केला होता. आणि अशा प्रकारे अनिकेत पाटीलसाठी आणखी एक निर्धाव चेंडू होते. प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं मात्र पाठी घेऊन जाईल आपल्याला, आणि त्याच्यासाठी प्रत्येक चेंडूवर, कारण ही जी जोडगोळी आहे ती पार्टनरशिपच्या नादामध्ये असं नको व्हायला की आपल्याला जो ॲव्हरेज रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र वाढत जाईल. कारण त्यांच्याकडे जर आपण क्षेत्ररक्षकांकडे जर गोलंदाजी संघाकडे बघितले तर गोलंदाज उपलब्ध आहेत, असं नाही आहे की गोलंदाज उपलब्ध नाही आहेत, त्यांच्याकडे गोलंदाज उपलब्ध आहेत. आणि अमोलची ज्या प्रकारची जी कॅप्टनशिप चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला मात्र कुठल्या क्षणी समोर ठेवायचं हे मात्र त्याने पुरतं जाणून घेतले. पुन्हा एकदा सुधीर तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावर सामना करण्यासाठी. संकेत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू, सेन्सिबल क्रिकेट. जर आपल्याकडून फटके लागत नसतील तर समोरच्याला चान्स द्या, हेच मात्र गुणसूत्र मात्र संकेतने अनुभवलं, माफ करा अनिकेतने अनुभवलं आणि संकेतला स्ट्राईकवर आणलंय. एक सूचना असेल, मैदानामधील सर्वच खेळाडू, प्रेक्षक आणि सर्वच आपल्या आयोजन समितीमधील सदस्य, एक बॅग सापडली आम्हाला लेदरची, ब्राऊन कलरची, डार्क ब्राऊन चॉकलेटी रंगाची एक बॅग आहे लेदरची. जर कोणाची असेल तर या, आपली ओळख पटवा आणि घेऊन जा. आणि मेटल डिटेक्टर देखील मागवा. अनोळखी वस्तू सापडली. फुल टॉस आणि या फुल टॉसला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला लॉंग ऑफच्या दिशेने. कॅच हॅज बीन ड्रॉप. रिएक्शन बा गोलंदाजाची त्या ठिकाणी रिएक्शन बा माफ करा, यावेळी फलंदाज त्या ठिकाणी संकेत पाहायला मिळतोय. त्याला पण कळतंय चुकीच्या ठिकाणी आपण ही रिस्क घेतली होती. कारण आपल्याला माहिती आहे पार्टनरशिप फार महत्वाची, आणि जर आपण अशा वेळेला अशा स्टेजला जर असे फटके खेळणार तर नक्कीच नुकसान आपल्या संघाला होऊ शकतं, म्हणजे किल्ले पन्हाळा संघाला होऊ शकतं. तेवढी ही जोडगोळी मात्र टिकणं फार महत्वाचं आहे. आणि आता संधी उपलब्ध झाली होती मित्रांनो, संधी उपलब्ध झाली होती. धावसंख्या झाली आहे ती 27-27. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा प्रकाश. फुलाम ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. फुलर लेनचे चेंडू आतापर्यंत हाताळले गेले होते. प्रकाशाने पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. चांगला कमबॅकही केला होता आणि एक गडी बाद केला होता. आता पाहावं लागेल प्रकाश काय करतोय. तर नेक्स्ट मॅच साठी देखील नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. पुन्हा एकदा एक सुरेख फटका पाहायला मिळतोय, अगदी नेत्रदीपक फटका, एक कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतोय. पण ज्या प्रकारे संकेत सुळे बॅटिंग करतोय, मला वारंवार रॉबिन उथप्पाची आठवण येते. रॉबिन उथप्पा अशाच प्रकारे वॉकिंग स्ट्रोक खेळायचा, चालत चालत जात असताना चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचणे, तिथून मोठे फटके खेळणे एक खासियत होती, आणि तीच आपल्याला संकेतच्या बॅटिंगमध्ये देखील पाहायला मिळते. आणि एक वारंवार स्ट्रोक त्याच प्रकारे लावड अपील, परंतु ही अपील फेटाळली. पहा मित्रांनो, लेग बिफोर विकेट जेव्हा जेव्हा अपील केली जाते, पंचांना 3 ते 4 गोष्टी या निहाळाव्या लागतात. प्रथमतः पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, तीच 3 यष्टांच्या मधोमध असेल तर तुम्ही व्हॅलिड आहात. तदनंतर इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी, ती देखील 3 स्तंभांच्या महत्व असणं आवश्यक आहे. आणि तदनंतर हाईट फॅक्टर, तो चेंडू जाऊन आढळेल की नाही यष्ट्यांना, हे देखील पाहावं लागतं. क्षणार्धात निर्णय द्यावा लागत असतो पंचांना. बरंच कठीण कार्य हे पंच आपले जरूर पार पाडताना पाहायला मिळतात. आणि आज तर 3 MCHच्या माध्यमातून मान्यता प्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळतात, प्राप्त झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण आढाव सरांना पाहतोय, सूर्यकांत आढाव सर, जे स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत देखील आहेत आणि आज पंचांची भूमिका देखील बजावत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला
लकी सर पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण अनिल सरांना देखील पाहतोय. तिन्ही पंच ज्यांनी मात्र अमित सर, माफ करा, अमित गोलटकर सर आहेत. तिन्ही पंच यांनी टेनिस क्रिकेट स्वतः खूप जवळून बरीचशी वर्ष खेळलेत. त्यामुळे निश्चितच या खेळाचा बराचसा आणि प्रदीर्घ असा अनुभव. चांगला फटका, चांगला रिस्ट ऑफ द फ्लिक आपण बघितलं. तिकडे एक धाव मात्र मिळेल. थोडासा प्रेशराईज हा फटका बघायला मिळतोय आपल्याला, कारण 2 निर्धाव चेंडू आले होते आणि काय गोलंदाजी मात्र प्रकाशकडून होताना दिसते. काय टप्पा मात्र तिकडे टाकला जातोय, अगदी फ्लिपर दिला जातोय. त्याच्यानंतर आपल्याला माहित असेल थोडासा फुलर लेनचे चेंडू आलेत आणि 2 निर्धाव चेंडू नंतर ह्या 2 धावा पुढच्या चेंडूसाठी मात्र सज्ज होते. बॉलिंग मार्कर प्रकाश पाहावं लागेल. अनिकेत पाटील काय करतोय? फटका चांगला आहे, परंतु यावेळेला क्लीन बोल्ड. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. अनिकेत पाटील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच जेव्हा सरळ बोटाने आपल्याला तूप निघत नाही तेव्हा बोट वाकडा करावं लागतं. अशा प्रकारचं काहीसं करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंड तिकडे झाला. खेळू की नको आणि थोडासा लेट झाला फटका खेळण्यामध्ये. तत्वर मात्र चेंडूने आपलं कार्य केलंय. दांड्या केल्यात. दांड्या उडवताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज. 30 या धावसंख्येवरती फलंदाज अनिकेत बाद. चला हिंसक मैदानाच्या आतमध्ये जा. केवळ 1 मिनिटाचा अवधी आहे. चार षटकांच्या अंती 30 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम पन्हाळा संघाच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. या ठिकाणाहून विजयासाठी आवश्यक आहेत त्या 26 धावा. 13.00 ची सरासरी. अशाच प्रकारचं काहीच इक्वेशन पहिल्याच सामन्यात किल्ले प्रतापगड संघासाठी देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनोज, तो सामना बरोबरीत ठरला. किल्ले प्रतापगड संघ चेस करू शकला नव्हता, परंतु यावेळी किल्ले पन्हाळा संघासाठी मात्र मिथुन आणि संकेत यांची जबाबदारी मोठी असेल. हा रन चेस सक्सेसफुली पूर्ण करायचा असेल तर. दुसऱ्या बाजूला धीरज, माफ करा, धिंगरा साहेब यांना मात्र आपल्या ताफ्यातले अशा प्रकारचे काहीसे तीर काढावे लागतील, जे तीर इथे मात्र घाव करतील खूप गंभीर. संकेत आपण बघताय. घाई करा 1 मिनिटाचा अवधी असतो. घाई करा, लक्षात घ्या. पहिला चेंडू सुधीचा. ह्या षटकातील चेंडू मात्र इन सर्कल राहिलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल. आता मात्र 1 ला 2 मध्ये, 2 ला 4 मध्ये आणि 4 ला 6 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. रिक्वायर रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. फलंदाजी मार्गावर नवीन फलंदाज मिथून. सुधीरचा दुसरा चेंडू बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. निर्धाव चेंडू होते. थोडासा लेग स्टंपचा गाठ घेतला होता मिथुनने, परंतु हे मात्र हेरलं गोलंदाज सुधीर याने. मिथुनला या ठिकाणी थोडंसं सजग राहावं लागेल, सावध राहावं लागेल. लक्षात घ्या, एक सेट बॅटर तुमच्या सोबत खेळतोय. संकेत सारखा बॅटर आहे. आवश्यकता आहे संकेतला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं. या ठिकाणी तुम्ही जास्त प्रयत्न केला त्या नादात इथे एक्स्ट्रा डॉट येण्याची निश्चितच आपल्याला शक्यता पाहायला मिळते. पुन्हा एकदा, पण यावेळी लेग स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू पंचांनी न्याहाळलं. चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राज येणं आता सध्याच्या घडीला किल्ले पन्हाळा संघासाठी धावा कशाही येणं हे महत्वाचं आहे. धावा येत आहेत हे इम्पॉर्टंट आहे आणि याच धावा त्यांना मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. परंतु तुम्हाला आवश्यकता असणार आहे पार्टनरशिपची. आवश्यकता नाहीये मिथुनला फटके खेळण्यासाठी रिस्क घेण्याची. आवश्यकता मिथुनकडे एकच आहे, आपल्या पार्टनरला इथे साथ देण्याची. संकेत एका बाजूला सेट आहे, खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो, त्याच्याकडे ते कॅलिबर आहे, ती क्षमता आहे. जास्तीत जास्त चेंडू जेवढा संकेत खेळेल पन्हाळा संघासाठी लाभदायक ठरेल. परंतु यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न केलाय मिथुनने. इथून तिथून मिथुन जाईल पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने. तर 0 या धावसंख्येवर बाद होतो तो मिथुन. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगली कॅप्टनशिप आपण बघायला भेटली ते किल्ले रायगड संघाकडून. मिथुनला मात्र तंबूत परतावं लागतंय आणि अजूनही मात्र संकेत बघायच्या भूमिकेतच समोर असेल. गरज होती त्याला स्ट्राईकवर जाण्याची, कारण 2 षटकार मॅचची दशा दिशा दोन्ही बदलू शकतात. आणि फलंदाजी मार्गावर आपल्याला येताना दिसतंय तो म्हणजे कर्णधार संतोष पेडामकर. डीडी संतोष पेडामकर स्वतः संघटना घेत आहेत. निश्चितच मनोज
3 ते 4 चेंडू मी सरळ 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 म्हणेन पन्हाळा संघाची स्ट्रॅटजी रणनीती कुठेतरी चुकते. 3 ते 4 चेंडू अगदी वाया गेलेत. मिथुनने खेळलेले ते 3 ते 4 चेंडू अनावश्यक प्रयत्न झाले. आवश्यकता नसताना तुमच्याकडे सेट बॅटर आहे, त्याला केवळ स्ट्राईक देण्याची आवश्यकता होती. त्या ठिकाणी प्रयत्न केले ते डॉट बॉल आणि अंतिम क्षणी स्वतःची विकेट देखील मिथून गमावताना पाहायला मिळतात. पण ओमकार मला एक अजून वाटतं की संतोष पेडामकर एवढ्या खाली का आलेत असं मला वाटतंय, कारण त्यांना correct. मिथुनच्या थोडंसं Exactly. वर यायला हवं होतं. जर आपल्याकडे रिक्वायर्ड रन रेट जास्त असेल, संतोष पेडामकर सारखा फलंदाज मैदानातून ती मॅच जर बघत असेल तर नक्कीच हे दुर्दैव आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी मात्र गोल्डन आर्म सुधीर कडून होते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम अप्रतिम. सुधीरचा पुढचा चेंडू, परंतु यावेळेला आता क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी सुधीर कडून. संतोष पेडामकर आले, संतोष पेडामकर गेले. अशा प्रकारे विकेटचं पतन होतंय. गोल्डन डक, माफ करा, पुन्हा एकदा डकवर जाताना संतोष पेडामकर, आणखी एक खेळाडू डकवर जाताना दिसतोय, तो म्हणजे पन्हाळा संघाचा. संपूर्ण मात्र आता जहाज मात्र आता कुठेतरी पाण्याच्या खाली जाताना दिसतंय. हेलकावे खातं नाही ते नक्कीच पाण्याच्या खाली जाताना दिसतंय. थोडंसं संतोष पेडामकर यांनी वर यायला हवं होतं असं मला अजूनही वाटतंय. मॅचची नक्कीचा निर्णय कुठेतरी दुसरीकडे असता किंवा अतितटीचा सामना झाला असता. धावसंख्या झाली आहे ती 32-32. नवीन फलंदाज आपण मैदानात बघताय तो म्हणजे योगेश. तरी आपण इक्वेशन जाणून घेऊया गुणलेखकांकडून. 6 चेंडू आणि 24 धावांचं इक्वेशन बरंचसं कठीण स्वतःच इथे किल्ले पन्हाळा संघाने करून घेतलंय. ज्या प्रकारची रणनीती, ज्या प्रकारचा अप्रोच पाहायला मिळाला, मिथुन असतील, संतोष पेडामकर असतील, खूप चुकीचा अप्रोच. तुमच्याकडे संकेतसारखा एक सेट बॅटर असताना देखील अशा प्रकारचा अप्रोच कुठेतरी तुम्हाला रणनीती बनवताना, कॅल्क्युलेट करत असताना सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या प्रकारची रणनीती ठीक आहे, हरकत नाही. क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रत्येक रणनीती आपली सक्सेसफुल ठरेल असं नाहीये, परंतु एक शिकवण जरूर असेल या सामन्यामधून. जरी अजूनही सामना समाप्त झाला नाहीये, परंतु या सामन्यातून बरंचसं काही शिकताना किल्ले पन्हाळा संघासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला यावी रायगड संघ थोडासा फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 24 धावा. सोपी गोष्ट नाहीये, परंतु या मैदानात अशक्य देखील नाहीये. याच मैदानात मित्रांनो व्यावसायिक गटातील अनेक सामने आपण पाहिले, ज्या ठिकाणी 6 बॉल 6 षटकार, 6 बॉल 5 षटकार हे लीलया मारले गेलेत, अनेक वेळा पार पाडले गेलेत. मला तर आठवतोय काळ्या चौकीचा मंदार, ज्याने मात्र याच मैदानात लगातार 5 चेंडूंमध्ये 5 रिव्हर्सचे षटकार खेचले होते. त्याच्यासाठी मैदानाची संपूर्ण खडानखडा माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि ओमकार, तुला अजून एक आमच्या गुणलेखकांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली. आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त डॉट बॉल्स या संघाकडून खेळण्यात आले, ते म्हणजे 10. एकूण 10 डॉट बॉल, म्हणजे अगदीच 2 षटकं ही डॉट बॉल स्वरूपामध्ये आहेत. त्याच्यामुळे हे धावसंख्या होणं तितकं मुश्किल दिसतंय. पण ते क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. कदाचित 6 षटकार लागतील. आवश्यकता 6ची नाहीये, आवश्यकता 3 षटकार कमीत कमी खेचावे लागतील. आणि समोर संकेत सारखा खेळाडू आहे, जेने आता मात्र 6च्या 6 चेंडू खेळणं इम्पॉर्टंट असेल, महत्वपूर्ण असेल. समोर ताट वाढून ठेवलं तर अमोल गोलंदाजी मार्गावर शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू प्रयत्न पूर्ण होता. हिट विकेट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हेच व्हायचं एकापेक्षा बाकी एक होतं. सरप्राईज. जणू काही म्हणावं लागेल, किल्ले पन्हाळा संघाच्या बॅटिंग लाईनअपला लागलाय ग्रहण. एकामागोमाग एक फलंदाज होत आहेत बाद आणि संकेत देखील झालेत बाद. थोडीशी भानामती मला वाटते कुठेतरी. म्हणजे भानामतीचा परिणाम आहे असं वाटायला लागले. फक्त हेच व्हायचं बाकी होतं आजच्या ह्या सामन्यामध्ये. चला लवकर या फलंदाज. लवकर यायचं विनंती आहे. सेकंड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 6-24 पहिल्या चेंडूवरती आपण सहा चेंडू आणि 23 धावांची अजून आवश्यकता. हा
चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय, परंतु रूम मिळाला होता. बॅकफुटला जात आहेत. ओव्हर द पॉईंट चेंडूला जरूर खेळून काढलं जात आहे. सेकंड रनचा अटेम्प्ट होतो आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. अजून एका विकेटचं पत. आता मात्र म्हणावं लागेल सामना खूप खूप कलांडलेला एका दिशेने, जरूर टीम रायगड संघाच्या दिशेने. या चेंडूवरती फलंदाज होत आहेत बाद. दोन व्यक्ती मात्र इथे फार बिझी राहिले, ते म्हणजे पंच आणि दुसरं म्हणजे आमचे गुणलेखक. कारण ज्या प्रकारच्या विकेटचं पतन होतंय, तर दोघंही खूप बिझी राहिलेत, खूप व्यस्त राहिलेत आज. आणि हा सामना मला वाटतं पूर्णपणे झुकलेला दिसतोय, तो म्हणजे रायगड संघाकडे. कारण आपला बराचसा विलंब झालाय. काहीतरी कन्क्लुजन्स होतं, काहीतरी विचारणा करण्यात आली होती पंचांकडे, परंतु त्याचं निराकरण होताना दिसतंय, उत्तर मिळालेलं दिसतंय. राहुल कांबळे फलंदाजीसाठी आलाय. राहुल कडून अपेक्षा पाहूया की आता कुठपर्यंत अपेक्षा पूर्तता पूर्ण होते. स्वैर मारा, वाईटचा इशारा. 21 धावांची आवश्यकता, 5 चेंडू शिल्लक. अजूनही मॅच मध्ये राहण्यासाठी राहुलला कमाल करावी लागेल. सगळ्यांनी बघा बोलावं लागेल, राहुल नाम तो सुना होगा. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. अजूनही निश्चितच गेटेबल टार्गेट आहे. खराब चेंडू, बराचसा खराब चेंडू. हा आवश्यकता नाहीये तुम्हाला, केवळ व्हॅलिड डिलिव्हरी टाकण्याची आवश्यकता. या ठिकाणी एक्स्ट्राचे प्रयोग अथवा परिवर्तन करण्याची आवश्यकता नाहीये. लगातारचे 2 स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावा आपण पाहतोय वाढत असताना. 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. बरंच काहीतरी होताना दिसतंय या मॅच मध्ये. 5-20. फटका चांगला आहे, पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव मात्र तिकडे घेतलाय, दुसऱ्या धावेसाठी मात्र स्वतःला पुश करतोय, तो म्हणजे राहुल. या 2 धावा मात्र सहजरित्या घेतल्या गेल्या. थोडंसं डेंजर झोन मध्ये होते राहुल असं वाटलं होतं, परंतु या 2 धावा मात्र घेतल्यात. 2 धावा मात्र संघाच्या धावसंख्येत ऍड केल्या गेल्यात. शेवटपर्यंत खेळले पाहिजे ओमकार, कारण याच्यानंतर ऍव्हरेज बघितला जाईल. आपण जेव्हा पात्रता फेरीत असेल शेवटपर्यंत खेळले पाहिजेत. स्क्वेअर चेंडू, पण कन्फ्युजन आहे सूर्यकांतचा. पहिला चेंडू वाईड बॉल दिला होता, नाही वाईट दिला होता. येस, थँक्यू. नाही दिला होता, धन्यवाद. तो व्हॅलिड डिलिव्हरी होती पहिला. मला वाटतं नक्कीच ऍव्हरेज पर्यंत मॅच जाईल. तिकडे बघू शकता बरंच काही घडताना दिसतंय ओमकार. नाही त्या गोष्टी घडताना दिसते. आणि हो, खरंच असं पाहिजे अप्रोच, कारण आपल्याला माहिती आहे आपण जवळ जाऊ शकतो. आठवण होते जणू काही मैदानात पाकिस्तानचा संघ खेळतो की काय. एका चेंडूच्या मागे सगळेच जण धावताना. खराब, अत्यंत खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक तर गोलंदाजीची शैली आहे, तदनंतर गोलंदाजी मधील नियंत्रण कुठेही पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवरती स्क्वेअर चेंडू प्लस 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळाल्या. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये अजूनही किल्ले पन्हाळा संघाला बऱ्याचशा संधी आहेत. किल्ले पन्हाळा संघ यांनी थोडीशी मेहनत घेतली तर नक्की त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. 16 धावांची या ठिकाणी अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 3 चेंडू आणि 16 धावा. असं वाटतं हा तोच रायगडचा संघ आहे का ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर संपूर्ण समोरच्या संघाला बांधून ठेवलं होतं. पण पाहूया, आणखी एक वाईड. OMG. स्क्वेअर चेंडू, अजूनही 15 धावांची आवश्यकता. आणि निश्चितच वीक पा, प्रत्येक संघाची एक वीक लिंक असते, ती प्रतिस्पर्धी संघाला शोधायची असते. आणि ही वीक लिंक आता डिस्क्लोज झाली आहे प्रत्येक संघासाठी. टीम रायगड संघाची शेवटचं षटक मात्र प्रत्येक संघ आता टार्गेट करेल. चेंजेस बदल हा मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतो नेक्स्ट मॅच मध्ये. अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. विचार करा, थोडासा चांगले फलंदाज असे संतोष बेडामकर सारखे फलंदाज जर उपस्थित असते तर ही मॅचचा कल नक्कीच. बाप रे बाप. आणि या निश्चित अमोल भुतकोडवार, हा कॅप्टन ऑफ द शिप, अमोल सरांच्या गोलंदाजीसाठी इथे रुपेश तोटेवार साहेबांनी या गोलंदाजीची निश्चितच दखल घेतली आहे आणि तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर घोषित देखील केलंय. गोलंदाजी त्यांना इतकी आवडली आहे की त्यांनी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलंय. वन मो पा
मला वाटतं आज हर्षदीप सिंग यांचा रेकॉर्ड तोडण्यात येईल. हर्षदीप सिंगनी त्या दिवशी 12 एक्स्ट्राच दिले होते, आज मात्र तो रेकॉर्ड मात्र इकडे तोडण्यात येईल आणि स्वतः कर्णधार मात्र तिकडे आहेत. बहुतेक माझ्या मते अमोल सर याची वाट पाहत आहेत, प्राइस टॅग अजून वाढावी. गोलंदाजी एवढी आवडतेच आहे, ते 5 वरून 10 काय नाही. अरे वा, यावेळी बिगेट केला जातोय, चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन. आणि कोळी साहेबांकडून देखील अमोल सरांच्या या गोलंदाजीला 2000 रुपयांचं पारितोषिक होत आहे घोषित. जेव्हा जेव्हा चेंडू मध्ये गेलाय तेव्हा मात्र धावा आलेले नाहीयेत, परंतु इतर सर्व चेंडूंवरती स्वर धावा येताना पाहायला मिळाले. पण ओमकार, एक मात्र गोष्ट आता ध्यानात आली असेल समोरच्या संघाच्या, येणाऱ्या संघांच्या, की चला यांच्याकडे लवकर नवी बॅटर एक पाठवायचा आहे. गोलंदाज मात्र कुठेतरी कमी असेल. नाही, याच्यावरती नक्कीच विचार करतील. हा असणार, प्रत्येक संघामध्ये एक्स्ट्रा गोलंदाज असतात. इथे कुठेतरी राजकुमार धिंगरा यांनी प्रयोग करण्याचा विचार केला असावा. 24 धावांचं लक्ष होतं, थोडासा प्रयोग करू शकतो. अहिंसक येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अहिंसक यांना अशा क्षणी पाठवल्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हिंसेची आवश्यकता आहे, त्या चेंडू सोबत. परंतु पाहूया अहिंसक कशा प्रकारचे या ठिकाणी फलंदाजी करतील. चला घाई करा, विनंती आहे. पण अजूनही अमोलचे चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणाहूनही सामना जिंकला जाऊ शकतो, कारण की गोलंदाज अमोल सरांचा जो फॉर्म आहे तो मात्र अनप्रेडिक्टेबल आहे. एक षटक 24 धावांची आवश्यकता होती. सर्वाधिक वेळ घेणारे षटक राहिले आतापर्यंत. चला घाई करा, विनंती दोन्ही संघांना. यानंतर ही सामने खेळवायचे आहेत. नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा. किल्ले पुरंदर विरुद्ध किल्ले कोंढाणा. पंढरीकर साहेब एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला कोळी साहेब यांचा संघ. त्यांच्यामधील द्वंद्व पाण्याची एक नामी संधी जरूर आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. MPL सीझन 4 च्या माध्यमातून मास्टर्स प्रीमियर लीग मधील मास्टर्स कोण ठरेल या वर्षी हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा स्वैर चेंडू, वन मोर टाइम. आतापर्यंत अमोल सरांच्या नावावरती 7000 रुपयांचं पारितोषिक घोषित झालंय. पाहूया अमोल सर अजून किती इम्प्रेस करतायत या 16 चेंडूच्या माध्यमातून. आता मात्र लक्ष 2 चेंडू आणि 13 धावा. यावेळी मात्र निश्चितच बॅटर खूप आधी लवकरच शफल झाले ऑफ स्टिकच्या बाहेर, त्यामुळे वाईड लाईन ही देखील शफल होताना पाहायला मिळू शकते. आता मात्र थोडासा श्वासामध्ये श्वास आला असावा राजकुमार धिंगरा यांचा. तो सुखाचा निश्वास सोडलाय त्यांनी. लास्ट डिलिव्हरी आणि इथे मात्र या डॉट बॉलने म्हणावा लागेल, या डॉट बॉलने अथवा विकेट, यस विकेट येते आणि या विकेटने इथे मात्र सामना होतोय समाप्त. नेट रन रेट हा महत्वपूर्ण फॅक्टर राहणार आहे, तो अंतिम क्षणी प्ले मध्ये येईल. प्रत्येक संघाने याचा देखील करावा विचार. ती एक धाव देखील असेल महत्वपूर्ण. हा सामना इथे समाप्त होतोय, परंतु नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील किल्ले कोंढाणा आणि किल्ले पुरंदर संघाला. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरतायत टीम रायगड संघाचे गोलंदाज सुधीर. 2 षटका हाताळली, केवळ 9 धावा खर्च केल्याने 2 महत्वपूर्ण विकेट ज्यांनी प्राप्त केले ते सुधीर ठरतायत या मॅचचे सामनावीर. चला घाई करा, नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे किल्ले पुरंदर आणि किल्ले कोंढाणा. प्लेअर ऑफ द मॅच कडे जाऊया. सुधीर, या सुधीर आपल्यास विनंती असेल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. किल्ले रायगड